लागतं। आज इथे बसल्यानंतर हे व्यासपीठ हे साधन आहे। व्यासपीठावरून जी कोणी व्यक्ती चिंतन करत असेल, प्रवचन करत असेल, कीर्तन करत असेल, हे ते साधन आहे। बसलेले श्रोते हे सुद्धा साधन आहे, कारण त्याशिवाय प्रवचन तुम्ही कोणाला सांगणार, कीर्तन कोणापुढे करणार। आणि साध्य त्यातून काय आहे, भक्तीचा मळा फुलला पाहिजे। भक्तीचा मळा आला म्हणून एक आठवण सांगतो। विश्वनाथजी भराटे महाराज जे विना घ्यायचे, आपल्यातलेच, ते गाडीवर जर उभं राहिलं, आम्ही भाजीच्या गप्पा मारत नव्हतो, ते सहज बोलता बोलता म्हणायचे, मी काही वर्षापासून 4-2 वर्षापासून कीर्तन करायला लागल्यापासून मग ते बोलायला, तोपर्यंत ते बोलतच नव्हते, काय आपण काही करतच नव्हतो ना, त्यांना कसं वाटेल। आणि बोलायला लागल्यानंतर ते माझ्याशी स्वतःहून मला म्हणायचे, मास्तर वाहता मळा पाहिजे आणि गाता गळा पाहिजे। नेहमी म्हणायचे। एक 4-2 महिने गेले की ते म्हणायचे, म्हणून आपण गायलं पाहिजे। आता आम्हाला गाता येतं तर सूर लागत नाही, ज्याचा सूर लागतो त्याला गाण्यात अडचणी येतात, गाता येत नाही असं मी म्हणत नाही। या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही, सगळ्या शक्य आहेत। आणि मला एक आनंद वाटतो विशेषतः साहेब, आज या व्यासपीठावर केवळ मी नव्हे, तुम्ही नव्हे, हे नव्हे, जुने लोक उशिराने आले, नवीन आधी आले, पण जुने लोक सुद्धा सर्वजण येत आहेत, प्रयत्न करतायत, प्रवचन करतायत, कीर्तन करतायत, करतील आणि अजून करावं। देव माणसं व्हावीत सगळी, आपण देवाचेच आहोत रे, आपण देवाचे अंश आहोत। मानवाला कळत नाही आपण देव आहोत, हे जर कळलं असतं तर ही हैवानगिरी झाली नसती। इथं वयोवृद्ध माणसं बसलेत, ज्ञानी बसलेत, तपोवंत बसलेत, गुणवंत बसलेत, आणि वारकऱ्यांसमोर 1 असो का 1000 असो, कारण त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती, त्याच्यापुढे आपली तोकडी जरी असली तर आपण मानतोय, पण त्या भक्तीला सलाम पुन्हा पुन्हा करावं असं वाटतं। अजून एक व्यक्ती ऍड झाली इथे वारे महाराजांना जोडून, ज्यांचं गुणगान आमच्या बाजी महाराजांनी कितीतरी वेळा केलंय। कायम बोलता बोलता सप्ताह असेल, विसरले नाहीत ते। बाजी महाराजांना त्यांच्या भक्तीने बोलायला लावलं, ते माणूस आहे, त्यांची स्तुती करावी म्हणून बाजी बोलले नाहीत। मी बोलत नाही, शास्त्र सांगतंय निंदा अथवा स्तुती करावी, देवाची कीर्ती मानवाची वर्णू नये। पण ज्यांची कीर्ती चराचरात या साधू संतांनी पोहोचली, या वारकऱ्यांनी आपली पताका जर खांद्यावर धारण केली असेल आणि त्यांचं जर ते गजर करत असतील, तर अशा शिवजींचं नाव घ्यायला काय हरकत आहे। या शिवप्रभूंच्या दरबारामध्ये शिवाजी आलेत, आणि या शिवाजी सानप ही एक उत्कृष्ट परमार्थातली व्यक्ती आहे। मी सहजासहजी कोणाची स्तुती करत नाही, किंबहुना ते मला आवडतही नाही, पण परमार्थामध्ये ज्या व्यक्ती खरोखर एक तळमळ, त्यांची भक्तीच वेगळी आहे। रस्त्याने चाललं तर त्यांचा जप, रामनाम, आणि चेहऱ्यावरती विठ्ठलासारखे भाव असतात। तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, कायाही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। पंडित भीमसेन जोशींची आठवण नाही होऊ शकत आपण पंडित भीमसेन जोशी। आजही पंढरपूरची वारी असो, दररोजची भक्तिगीत असो, अमर आहे। वैकुंठवासी परमपूज्य बाबा महाराज सातारकर, महाराष्ट्राचं एक उमद नाव, आवाजाची वाणी खणखणीत नाणी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, परमार्थातलं बहारदार असलेलं वृक्ष।
काहीच दिवसापूर्वी ते या लोकातून परलोकात निघून गेले आणि महाराष्ट्राचा एक परमार्थातला तळपता सूर्य निखळला. अशा या थोर विभूतींसाठी या व्यासपीठावरून मी त्यांची आठवण काढून त्यांच्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो. कारण आपली संस्कृती, आपला देश, आपला धर्म हे आपल्याला विसरून चालायला लागणार नाही. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचं वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. समाधी भक्ती करत असताना समाधी लागते. ती ध्यान रूपाने असेल, जप रूपाने असेल, मन रूपाने असेल. समाधी माऊलींची लागली. समाधी हा शब्द इथे एकदा आलाय. या समाधीची उपमा माऊलीमुळेच आहे. माऊलींचाच अभंग आहे आणि माऊलींचाच हरिपाठ आहे. पण आपण हरिपाठामध्ये सर्व शाही शास्त्री निवडी अर्ध रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार ह्या अभंगानंतर आपण माऊलींचं भजन घेतो. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ही समाधी. आणि आमच्या जीवनामध्ये जर समाधी हवी असेल जीवनात जर शांती हवी असेल तर माऊलींचा विचार माऊलींची समाधीच आपल्याला सर्व शिकवून जाते. विज्ञानाला चॅलेंज नाही, विज्ञानाच्या बापाला सुद्धा हे चॅलेंज आहे. ज्या गोष्टी या जगतामध्ये घडल्यात कर्तुम अकर्तुम शक्ती, जो ब्रह्मांडाचा नायक आहे तो काही करू शकतो. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता मग राहिली अंता कुठे. विज्ञान सुद्धा देवे विज्ञानेश्वरी आहे ती. अरे या विज्ञानाचा शोधच माझ्या माऊलींनी दिलाय, ज्ञानेश्वरीने दिलाय, संत तुकाराम महाराजांनी दिलाय. अणु रेणू या तोकडा. तुका आकाशा एवढा आहे, तो अणु एवढा सुद्धा मोठा, रेणू एवढा सुद्धा काय लहान मोठा असेल. हे वर्णन अणुरेणूचे शब्द अभंगामध्ये आहेत. आज आपण किती वर्ष जगतो आहोत, पाहतो आहोत, पण शेकडो वर्षापूर्वी हे सांगून गेले. जलाशय बांधावी, धरणं बांधावी, वृक्ष लावावे हे संतांनी आम्हाला आज नाही सांगितलं. शाळेत आज आम्ही हे शिकवतो. आज पर्यावरण कुठल्या कुठं गेले ज्वलंत प्रश्न आहेत हे. आणि ही वाचा फोडणारं जागृत करणारं दीप आपल्याला आम्हाला या विचारातून टाकायचं आहे. नाही तर दरवेळेस आपण पाहतोय जीवन हे दुःख मुळण चौकडे इंगळण विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ पार मळमळ व्हायची वेळ आली. म्हणून आज मी जरा ठरवून आलो होतो जरा आज मोकळं बोलूया. कारण प्रवचन करायचं म्हटलं त्याच्यातच राहिलं की जरा डोक्यावर ताण घ्यायचं काही कारण नसतं पण ताण येतो. समाधी हरीची समसुखे विन नसा देल जान द्वैत बुद्धी. ही समाधी पाहत असताना माझी सुरुवात प्रवचन या शब्दापासून होणार होती. आणि म्हणून म्हटलं मी जरा मोकळं बोलावं. आपण बऱ्याच वर्ष बरीच शेकडो हजारो प्रवचन ऐकले असतील. प्रवचन या शब्दाचा अर्थ 4 वर्षात बाजी महाराज पहिल्यांदा प्रश्न विचारतोय मी. हा थोडं जनरली उजरतं विचारणं आणि शिक्षक असूनही कधी विचारला नाही तो काही विषय नाही. खरं तुम्ही माझे सर्व शिक्षक आहात. सांगण्याचा हेतू आहे मी तुमच्या पुढे विद्यार्थी आहे. थोडस विनोदाने म्हणूया, विद्यार्थ्यानेच आपल्याला प्रश्न विचारले आणि विद्यार्थीच प्रश्न विचारतात वर्गात. प्रवचन या शब्दाचा अर्थ सांगा जरा. का जाऊ घरी, घर पण जवळ आहे. प्रवचन वचन सगळ्यांना कळलंय किंवा तुमची इच्छा असेल तुम्हीच बोला.
थोडा प्रश्न पडतो का नाही? मलाही पडला होता आणि ते चिंतन करत असताना आपोआप आठवलं. म्हटलं प्रवचन म्हणजे नेमकं काय? आता मी माझ्या यानेच हे सांगतोय, नाहीतर तुम्ही म्हणाल हा अर्थ, पण त्याला समरस आहे. प्रवचन या शब्दामध्ये काय काय आलंय मी सांगेन. प्र म्हणजे प्रखर, वचन हे नेहमी सत्य असतं, वचन हे दिलेलं खोटं असतं, मिथ्या असतं, ते आपल्यावर आहे सत्य वचन असत्य वचन. सगळ्या गोष्टी आपण जाणतो. आपण जे बोलतो, जे वाक्य बोलतो ते बोलणं असतं, पण एखादी गोष्ट विश्वासपूर्वक सांगितल्यानंतर ते वचन होतं किंवा विश्वास होतो. म्हणजे प्रवचन विश्वास, प्रवचन प्रखरपणा, प्रवचन सत्यता, प्रवचन प्रसन्नता. बरोबर आहे ना? थोडंसं प्रवचन प्रसन्नता. हे प्रवचन आपल्याला प्रसन्नता देते ना. आपण सगळे घरी प्रसन्नित होऊन जातो. तो प्रवचनकार कोणी असो, ज्ञानी अज्ञानी कोणी असो, तो व्यासपीठावरून आपल्याला काहीतरी देतो, तेव्हा घेणारा श्रोता हा घेण्यासाठी आलेला असतो, नामस्मरण ऐकण्यासाठी आलेला असतो आणि त्या अनुषंगाने तो ज्ञान ग्रहण करत असतो. मग हे प्रवचन सत्य, सत्यता. आणि कुठलंही प्रवचन घ्या, कुठलाही विचार घ्या, नवे नवे कुठलंही आध्यात्मिक पुस्तक घ्या, ग्रंथ घ्या, ज्ञान घ्या, त्याच्यात सत्यता सांगितली. असत्यावर ताशेरे ओढले असतील, पण सत्याचा प्रचार आहे. धर्म आहे. धर्म म्हणून धर्माचे सुद्धा अनेक अर्थ होते. वारकरी संप्रदाय हा कोणा एका धर्माचा नाही, कोणा एका जातीचा नाही. आपण 18 पगड जाती इथे बसलो, पण आपण सगळे मराठी आहोत. जाती भेद हा विषयच नाही राहिला आमच्या पांडुरंग परमात्म्यापुढे, कारण आम्ही त्या पांडुरंगाची लेकरं आहोत. तिथं विषय संपला. आपल्याला बाकीच्या विषयाकडे जायचं नाही. द्यायचं द्या, नका देऊ, नको तो गोंधळ, नको ते मोर्चे, नको ते सगळं चाललंय. साहेबांना माहिती आहे काय त्रास चाललाय सगळीकडे. बिचाऱ्यांना काय हाल काढावे लागतात. मोर्चे दौरे, अरे तेवढा खर्च गोरगरिबांच्या शिक्षणासाठी करा, अनाथालयासाठी करा, अरे दुआ भेटे सरकार. पण तो आपला विषय नाही. जरी नसला तरी आजची समाजाची परिस्थिती थोडीशी काही क्षेत्रामध्ये थोडी विचार करण्यासारखी. सगळ्या क्षेत्रात आहे. थोडंसं आपण सुद्धा सगळ्यांनी सावध असावं. सावध कोणत्यासाठी? सावध झालो हरीच्या आलो जागरणा. याच्यासाठी, या हरीचं जागरण करण्यासाठी आपल्याला सावध व्हायचं आहे. नाही तर दुसरं काय आहे जागरण आपल्यामध्ये? जीवाचं सोनं व्हावं. सोनं होतं का माती होते? या मातीत जन्माला आलेला जीव मातीत जाणार आहे. पण या मातीत जन्माला आलेलं बीजांकुर एक विशाल वटवृक्ष तयार होणार आहे. तो असणार आहे भक्तीचा, तो असणार आहे आमच्या संस्कृतीचा ठेवा, तो असणार आहे आमच्या देशाचं बाल. हे जे चिमुकले फुलं मुलं जे बसलेत त्यांचं विशेष कौतुक करते, दैवत आहे. माझं तर आहेच आहेत, नवे नवे या देशाचं दैवत आहे, या देशाची शान आहे. बालकांचं आरोग्य हे मातेच्या हातात आहे. आज अशा शिक्षणाची गरज आहे. आता शिक्षण कोणकोणत्या पद्धतीचं भाषांचं आलंय तो आता विषय नाही किंवा वेळ नाही आपल्याकडे. आपण सर्व जाणत आहात. थोडेसे 2 सेकंद. हा, कुठे आलो होतो आपण? सावध झालो हरीच्या आलो जागरण. जर आम्हाला माऊलींची समाधी खऱ्या अर्थानं कळली तर आम्ही सावध हो. अरे बाळा, जन्मास येऊन आम्हाला कितीतरी वर्ष लागली. मला विशेषत्वानं मी दुसऱ्यांच्या लेकरांचं नेहमी कौतुक करत आलो, कारण दुसऱ्याचा मोठेपण आपण जरूर बोलावं या मताचा आहे. पण माझे मुलं इथे उपस्थित असताना MSc झालेत किंवा शिकतायत, विद्यार्थी झाले, त्याचं मला आधी जास्त भूषण आहे. दुसऱ्याच्या लेकरांना जेव्हा आधी आपण आपलं समजतो
तेव्हा आपली लेकरं सुद्धा आपली सर्वांची होतात. दुसऱ्याला मोठं केल्याशिवाय आपण या जगामध्ये कधीच मोठे होऊ शकत नाही. होऊ शकत नाही असं मला वाटतंय. हा माझं मत आहे, विचार आहे. विचारामध्ये एवढी ताकद आहे. एक विचार काय करू शकतो. एक अविचार आयुष्य बर्बाद करू शकतो. एक विचार संघर्ष करू शकतो. एक विचार संस्कृतीची मशाल तिची ज्योत पेटू शकतो आणि तिचे एका भव्य मशालीत रूपांतर करू शकतो. म्हणून तर छत्रपती शिवरायांनी या स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि आज अभिमानानं आपलं अंग संचारतं. शिवप्रभूंनी वास्तव्य केलेल्या या पुनीत भारत देशामध्ये, या जगतामध्ये अनेक देश आहेत. का माणसं नाही आहेत का ती? का तिथेही देश पवित्र नाही आहेत का? विविध संस्कृतीने पवित्र असतील, पण भारत देशाला जी अध्यात्माची संस्कृती मिळाली ही जगात पवित्र आहे. कैलास सरोवरामध्ये, हिमालयामध्ये शिव पार्वतींनी तांडव नृत्य करावं किंवा त्या हिमालयामध्ये त्यांचं संभाषण व्हावं, रुसणं फुगणं व्हावं, चालणं व्हावं, बोलणं व्हावं, म्हणून ह्या यात्रा आहेत. चारधाम यात्रा करणारी माणसं भाग्यवान आहेत. त्यांचं विशेष कौतुक आहे. कारण माझी गंगा ज्या हिमालयामध्ये उगम पावते, अरे गंगा इस देश की शान है. वैष्णवी देवींचं जे महात्म्य जे पहाडावरती आहे, हा हा हा, काय भव्यता आहे. नवे नवे आमच्या महाराष्ट्रामध्ये जी काही 3.5 शक्तिपीठ आहे, तुळजापूरची भवानी माता असेल, महालक्ष्मी असेल, रेणुका माता असेल, ही सुद्धा संस्कृतीचं आपलं एक अतूट असं अंग आहे. साधू संतांच्या परंपरेपर्यंत देवदेवतांचं अस्तित्व, अनेक देवांची उपासना आपण जो तो ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे करत असतो. देवींची सुद्धा आपण उपासना करत असतो. उपासना करावी, जी होत नाही पण जी होत असेल त्यांच्याकडून, तर ते महान भक्त आहेत. मग ही उपासना करत असताना, साधना करत असताना आपल्याला समाधी हरीची लागली पाहिजे. समसुखे विनन न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. परमार्थ करत असताना बुद्धीचं महात्म्य खूप मोठं आहे. हरिपाठामध्ये, अभंगामध्ये, रूप पाहता लोचनेमध्ये सुख झाले व साजनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. साजनी, साजनी कोणाला म्हणाले? बुद्धीला. अजून एक आपल्या महाराष्ट्राची शान, ढोक महाराज. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सनप महाराजांनी रिॲक्ट केल्यानंतर माझा आनंद द्विगुणित याच्यासाठी झाला सांगतो. हे सोंग आणणं नाही बरं. अरे या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या अंगात आलेली सोंग जे घालू शकतात, अधिकार आहे त्यांच्याकडे. तुम्ही किती ज्ञान फेकता, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, ते काही कमी ज्ञानी नाहीत, पण 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 बालब्रह्मचारी आहेत. अशी व्यक्ती उभी राहते, त्यांचं उभं राहणं हेच सिद्धता आहे, अभिमान आहे. अरे नागपूरचं वैभव विदर्भामध्ये रे, मले पण थोडे थोडे येते. विदर्भावाले बोलते ना, सानप साहेब आता जर बोलले नसते ना तर साहेब हे सगळं राहिलं असतं. अरे मले सांगणारे काय चाललं तू रे,
जे काय असेल ते मी वाकडं तिकडे बोलून ते पुरं करतो, ही माझी थोडी भाषा ॲड होते. पण अरे या महाराष्ट्राची शान राहिली सांगायची. या मोहनामध्ये उल्हास गंगेच्या किनारी आपण या सानिध्यात आहोत. नदी लोकांना बघायला भेटत नाही रे, ओढे नाहीत काही ठिकाणी. हा उल्हासगंगा तिथे 14 दिवस आम्ही कीर्तनं केली. मी काय उल्हासगंगाच म्हणा तुम्ही, गेलं अख्खा मोहना उल्हासगंगामय. हीच गंगा आपली, हीच आपली माय. नाही रे गंगेचं दर्शन होत मला. नाहतो मी गंगेमध्ये, ऐकताना गंगा आठवते मला. हे मोहना ही कर्मभूमी झाली आपली, ही माणसं आपली झाली. हे आगरी माणसं एवढी भारी ना, पण तेच आता आगरी बोलत नाही तर काय करावं. मी रोज पाटील म्हणतो, पाटील कुठं आहेत? पाटीलांच्या घरी ते कधीच अक्षर पण ते बोलतं मी तुमच्यातच राहिलं ना गाठ्यांमध्ये. ते असं पण नाही बोलत, ते बोलतं तुमच्यात राहिलो. आणि बाकीचे गावाले का बोलतात पाटील आम्हाला? बोलतात हे घाटे आले इकडं. आम्ही बोलतो हे गावाले नुसते ना बाबा, लय आगरी डेंजर, लय मायाळू माणसा. हे स्तुती नाही करत. हे आपण पण आगरी बोलतो ना, पोरं अशी खुश होतात. बाला काय सांगायचं आता, पण बाला घरानंच आगरी नाही ना. माझ्या पुढं पावसे बिवसे सगळे माणसं भेटतात ना. हा प्रवचन पण एक गंमत आहे ती, एक विषयाला धरून आलं म्हणून. या मोहनामध्ये दुसरे एक मोहन आहेत आपल्याकडे. मन मोहिलंय रे आमचं, आणि हा मोहन आहे. आणि या मोहनामध्ये मन मोहलं जाणार, मोहिल जाणार, मोहित होणारे साहजिक आहे. आणि आमच्याकडे असे एक मोहन आहेत, मोहनजी महाराज तळेकर. क्या सूर आहे, ही स्तुती नाही महाराज. अरे कला अभिमान आहे, व्यासपीठावरून बोलतोय, आदर आहे. समोर जरी भेटले तरी आदरच म्हणणार, आणि मागेही बोललो तर आदरानेच बोलणार. कारण अभिमान हा असलाच पाहिजे कलेचा. हा तो ढोलक वाजू द्या नाही तर काही वाजू द्या, कला आहे ही कुणालाही सहजासहजी मिळत नाही. माझे मुलं नाही काही शिकले, पण आमच्या वारे महाराजांचा मुलगा पखवाज वाजवतो, कर्डिले सरांचा मुलगा पखवाज वाजवतो. एवढा तयार झाला राजेश महाराजांच्या पुढं. ते वाद्य ऐकलं मी, मला राजेश महाराजांची आठवण झाली. अरे म्हटलं हा आत्ताच असा तयार झालाय. शिष्य घडतात, हे घडवल्यानं सलाम आहे, गुरूंना सलाम आहे. ही लेकरं मोठी व्हावीत. बस महाराज वारे महाराज नेहमी तळमळीने म्हणतात, सर करा, प्रोत्साहन देतात. पण तुमची मुलं जरी मोठी झाली, सगळ्यांना सगळ्या कला नाही आहेत. मलाच कुठेतरी मी उशिरा आलो, तुमच्या मायबापासमोर माझे बोलण्याचं धाडस करतोय, प्रयत्न करतोय. हेच माझ्यासाठी यश आहे. शिकतील ते. अगदी घरी व्यासपीठावर कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा टाळ घेतला. चोपदार झाला माझा मोठा मुलगा. आणि हे चोपदार काय असतं मी तुम्हाला सांगतो. मला प्रसंग सांगायचा आहे, मी विषयाला धरून बोलत नाही. अभंगाच्या याच्यात जरी बोलत असतो जनरल, तरी सुद्धा मी तुम्हाला त्या याच्यावर आणणार आहे, आणतोय. चोपदार हा शब्द काय असतो मला माहीत नाही. माझ्या आयुष्याची सुरुवात तिथून झाली. माळ घातल्यानंतर 1 वर्षाच्या आत कुठला तरी योगायोग असा आला, आणि त्या योगायोगामध्ये मी माझ्या गुरूंची तारीख दिल्यानंतर गुरूंना कीर्तनाला घेऊन गेलो. गाडीतून उतरल्यानंतर ते मला मोठा सप्ताह, मोठा मंडप, सगळं वातावरण. ते मला म्हणतात चोपदार. त्यांना वाटलं चोपदार येतील. ते मला 2 विचारतात चोपदार. आता चोपदार शब्दच मी ऐकला नव्हता, प्रामाणिकपणे सांगतो. तर ते म्हणतात चोपदार. आता गुरु येते, ते मला तिथं म्हटले नाही तुम्हाला माहीत नाही का काय. त्यांच्या लक्षात आलं इसको कुछ पता नहीं है. आणि काल परवा रोहित महाराज माझ्याकडे आले, ते निमंत्रण पत्रिका घेऊन आळंदीची. तेव्हा उलगडा झाला म्हणून बरं बोलतोय बरं हे मी चर्चेमध्ये. मला आज जाणीव झाली, मी रामोडीत चोपदार बनवले, घरी चोपदार बनवले, माझा मुलगा चोपदार यांना गुरुवांना दिला, कोणी नाही तर छान जोडी तयार झाली. आणि मला चोपदारचा अर्थ त्या दिवशी कळला. म्हणजे की चोपदार मला 10 वर्षापूर्वी माहीत नव्हतं. आपणासारखे करीती तात्काळ मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश
करुणी सायास शिकविती, काय द्यावे तासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. किती जीव ठेवू तुमच्या पायी. सरांना खूप बोलता येईल, बोलणं हा माझा धर्म झाला आहे, पण परमार्थामध्ये कमी बोलणं आणि जास्त साधना करणं काही व्यक्तींच्या माध्यमातून आम्ही पाहत आलो. कर्तृत्ववान व्यक्ती आहेत, त्या मोहण्याला मिळालेले सर्व काही आपल्यात असतील, काही नसतील, पण ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा ठसा, वारकरी सांप्रदायिक मंडळ रामवाडी हे जतन करून ठेवलं. नवे नवे रामाचा महिमा हा सदैव चंद्र सूर्य तारे असेपर्यंत चालत राहणारे. कारण ही वाडवडिलांची पुण्याई आहे, ही आमच्या साधू संतांची पुण्याई आहे, ही कुणा आयऱ्या गैऱ्याची पुण्याई नाही. आणि तो विषयही नाही आपला बोलण्याचा. हा 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 हा. इथं साधना आहे, इथे तपस्या आहे, इथे साधू संत आहे, आणि म्हणून इथे धर्म आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे आता काम, हेच बीज वाढवावे नाम. बीज वाढ, धर्माचं बीज आम्ही लावलंय आणि ते वाढवायचं आहे. समुद्रामध्ये पाणी किती अंत नाही, वृक्षाला फळं किती लागतात अंत नाही, मेघ किती बरसतो अंत नाही, वारा किती वाहतो अंत नाही, आम्ही जन्माला आल्यापासून श्वास किती घेतो अंत नाही. हे निसर्ग देवतेवर चाललं. ही निसर्ग देवता आपण जपली तर मानवी जीवन हे धन्य होईल. मला वाटतं अभंगाला सुरुवात करता करता हे सगळं राहून जाईल. असो, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या प्रमानंदी म्हण नाही. कितीही जीवनामध्ये रिद्धी सिद्धी मिळाल्या, आता 2-2 मिनिटात पण जाते. रिद्धी सिद्धी सर्वांना माहिती, सिद्धी सिद्धी म्हणजे साध्य, काय अवघड नाही. हे मिळवत असताना काही जणांच्या रिद्धी सिद्धी, तपस्या, साधना अनेक प्रकार तुम्हाला कल्पना असेल, माझ्यापेक्षाही जास्त, कारण तुम्ही ज्ञानाने, अनुभवाने, वयाने सर्व बाबतीत ह्या रिद्धी सिद्धी मिळवत असताना ह्या जरी मिळाल्या तरी त्यातून दुःख आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी म्हण नाही. आता ह्या रिद्धी सिद्धी थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. याच्यावर आपण येऊया. माऊली, माऊलींचं जीवन आपणासाठी रम्य आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ते रम्य होतं, ते रमले. म्हणूनच त्यांनी या जगाला ठेवा देऊन त्यांनी त्यांचं समाधान केलं. समाधान हा शब्द आला, थोडंसं बोलावं लागेल. या समाधानजींचाच काही जुलै महिन्यामध्ये अधिक मासमध्ये सर्वांना कल्पना आहे की आमच्याकडे जी काही रामायण कथा झाली त्याच्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने, त्यांचा काही विषयच नाही, उत्कृष्ट पद्धत काय, महाराष्ट्रामध्ये एक अशा काही लोकांचं नाव होतं आहे, ते एक थोडंसं समाधान. आईवडिलांची सेवा मला थोडीशी करता आली. आईवडिलांची कितीही मोठी सेवा केली, कितीही छोटी केली, त्यांना कौतुक असतंच, पण अशा पद्धतीने सेवा होईल हे माझ्या स्वप्नात सुद्धा मला माहीत नव्हतं. किंबहुना जरी मी आईवडिलांच्या सेवेतून उतराई होण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या सेवेतून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. पण थोडंसं काहीतरी देऊ शकलो, समाधानाने देऊ शकलो, आणि समाधानजी तिथे आले, हे मी अतिशय तुम्हाला समाधानपूर्वक सांगतोय. जीवनात काही नसावं समाधान असावं असं सगळे म्हणतात, पण समाधानी आपण असतोच असं नाही. सगळे विषय आहेत, आपण त्या विषयाकडे जायचं नाही, कारण विषयांकडे गेलं, काम क्रोध लोभ मोह मत्सर हे विषय आले, विकार आले
की ते माणसाला लगेच त्याच ताबडतोब क्षणी आपल्यावर अटॅक करायला लागतात, हल्ला करायला लागतात, लगेच शिरतात. ते विकारच एवढे विषारी आहेत. मग समाधान मानायचं कशात? जे असेल त्याच्यात समाधान. साधं उदाहरण, वारकरी जर दिंडीमध्ये चालले तर ते गुलाबजामुन खावो, लाडू खावो, पंचपक्वान्न खावो तरी समाधानी, बेसन भाकरी खावो, चटणी भाकरी खावो, भेळ खावो, मुरमुरे खावो, कांदा भाकरी खावो, चटणी भाकरी खावो तरी समाधान. हे त्यांच्या चित्तामध्ये समाधान घ्यायचं आणि मिळवायचं, ते मिळतं आणि ते घेतात. तशा पद्धतीने आपण समाधान मिळवलं पाहिजे आणि आपण नेहमी ठेवलं पाहिजे. हेच एवढं. आणि ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हे समाधान कधी भेटतं? तर आपण सर्वांनी हरीचं चिंतन जर केलं तर ते समाधान आपल्याला सदैव भेटत राहतं, मिळत राहतं. चांगल्या कार्यक्रमांचं प्रयोजन करणं ही ज्यांना लाभ मिळाला त्यांचं भाग्य आहे, हे करणाऱ्याचं भाग्य नाही. ठीक आहे, देव निमित्त करत असेल तुम्हा आम्हाला ह्या गोष्टी करून घेण्यासाठी. परमार्थाच्या कार्यामध्ये जो धडपडून, जो फेकतो, जो त्यागतो, वैतागतो नाही. नाहीतर ड्युटीवर तर आम्हाला आहेच वैताग, आमचं तरी चांगलं आहे, मुलांनी वैताग दिला तर ती गोड लेकर आहे. पण हे साहेबांपुढे का असे हात बांधून येतात का? साहेब आलोय, साष्टांग दंडवत, रामकृष्ण हरी. पहिलं साहेबांनी हात केला, कधी दिसला नाही, आनंद वाटतो. नाही रे, सेवा आहे. आणि ज्या त्या ठिकाणी तसं राहावं लागतं ना. तिथं जर आपण एखादा गुंडा आला, नमस्कार राज गुंडराज आले, पाया पडतं, त्याच्या बापाची पेंड आहे का त्याच्या? साहेबांचा ठोका म्हणजे ते हे दोन्ही असतं त्यांचं, भजन ते काय त्यांचे स्लोकन ते आता कमी झालेत. पण पहिलं हे पोलीस खातं म्हटलं की त्यांचं ते याच्यापेक्षा पहिलं हो काय रे आला तो, याला हिंमत नव्हती, पोलीस अंगावर घाम यायचा. पण एक लक्षात ठेवा, हा विनोदाचा भाग जरी असला ती वर्दी आहे, शान आहे, ती या देशाची आहे, सेवेची आहे. सीमेवरचा सैन्य लढतोय. बरं झालं आठवण आली साहेब, तुम्ही असा हात केला नसता तर पुढचा बोल तिकडे गेला नसता बॉर्डरवर. आपल्याकडे काय सेकंदात चेंडू टाकला की सीमे पार, डायरेक्ट 6. सीमेवर लढणारे सैनिक असो, पोलीस असो, जे जे सेवेमधले असो, असे अग्निशमन दल असो, यांची लढाई योद्धे आहेत ते. सगळेच योद्धे, जे ते ड्युटी करतात त्या त्या ठिकाणी ते योद्धेच आहेत. पण आपण रात्रभर येथे झोपतो. आता झोप येते न येते आपला प्रश्न आहे. झोप लागत नाही, गोळ्या खाऊन लागत नाही, न खाता लागत नाही. याला अनेक कारणं आहेत. शरीर आहे, प्रकृती आहे, वय आहे, चिंता आहे. मायबाप हो, चिंता करू नका. या चिंतेमुळे जेवढं वाटोळं आज जगात चाललंय ते कशानेच चाललं नाही. नाही चिंतन केलं चालेल, नाही हरिपाठ केला चालेल, पण मी म्हणतो चिंता करू नये. आणि ती झाल्याशिवाय होत नाही. आणि होते, चिंता खूप वाईट असते, पण ती येते ना. आजारपण असेल, दुःखद प्रसंग असेल, चिंता येतेच आणि ती येत राहते. आणि त्याच्यावर एकच उपाय आहे, हरीचे चिंतन सर्व काळ. म्हणजे चिंता आणि चिंतन, चिंतेवर बोलायला गेलं तरी अर्धा तास जाईल, 1 तास जाईल, ते त्या त्या व्यक्तीवर. आता आपल्याकडे काय, जसं एक विषयाला धरून. पण मी चिंता सांगणारच नव्हतो, पण चिंता सांगितल्याशिवाय आमची चिंता जात नाही आणि परत डोक्यात राहिल्याशिवाय राहत नाही. आमच्या जीवाचीच लय गंमत न्यारी आहे. आणि आमच्या हृदयातही काही फुलत नाही, तरीसुद्धा आमचे पाटील साहेब म्हणतील, माझ्या हृदयात ते आल्यानंतर मी फुललो. हृदयी वसंत फुलताना प्रवचन करताना. आमच्या ताई आल्या नाही आज, नाही तर त्या वर्षातही आहेत. आज ते निरोप गेला, सर लय भारी बोलले, ताईची आठवण काढली. अरे ते अमर याला जाऊन आलेत, केदारनाथ. अरे नाथ आहे, विश्वनाथ आहे ते, 4 धाम. नानांचा सकाळी फोन आला, म्हणतात मी येणार आहे. मीच बोलवणार होतो आणि ते येणार मला माहीत होते. नानांनी आठवण काढली. नाना म्हणतील माझी आठवण नाही, मी लय आठवण माझ्याकडं. बाजींना फोन केला नाही, बोललं नाही, दर्शन दिलं. सगळेजण आता झाले आभार मानून याच्यातच. पोरांचा बोलून झाला, कधी बोलत नाही. जरा थोडं वळण त्यांना आहेत, पण जरा थोडंसं आपल्या मदतीला काहीतरी नका काही येऊ द्या त्यांना.
अरे मलाच आता आलं, मला आश्चर्य वाटतं, अरे मी एवढा कसा काय थोडा थोडा वाला यायला लागला. हं? आमच्या साहेबांचा सूर असं लागणार आहे, आवाज एवढे गातात भजन काय काहीच नाही. आणि एक सांगू का, परमार्थ हा जो आहे ना लय अवघड आहे. असा भाऊ केला आम्ही, भाऊ लहान मुलाला दाखवतो, तिकडं जाऊ नको, भाऊ भाऊ आला, भाऊ आला तिकडं बघ, भाऊ आला, ते घाबरत ना आणि पुढं मोठे बनवून ए भाऊ, आणि मग ते डॅशिंग होत नाही ना, असा वाघ आल्यासारखा. पोरगा कसा वाघासारखा आला पाहिजे ना. हां, ते भाऊ भाऊची सवय लागल्यामुळं कुठे झालं होतं आपलं. हां, आपला मुद्दा लय महत्त्वाच्या ठिकाणी आला होता. हां, चिंता असो आणि हे जे काही परमार्थ या कार्यामध्ये तयार व्हावेत. भाऊवरून ते जरा घोळच झाला बरं का, ते असं लिंक तुटली ना तर लय भाऊ भाऊ होतं. हां, असू द्या, आता ते भाऊवरच येऊन थांबलं, तो भाऊच नको असतो कोण. हां, परमार्थ हा, अरे सांगा ना मला, तुम्ही एवढे ज्ञानी माझ्या पुढे बसलेत, माझी पण अक्कल खराब ना. भाऊवरून आपण विसरलो, चुकलो ना लगेच सेकंदात. हां, घड्याळ चुकणार नाही मी. भाऊ आणि हा जो परमार्थाचा भाऊ केला आहे आपण, लय अवघड, काय अवघड नाही. भक्तीची निष्ठा काश ठेवा, एकनिष्ठ निश्चळ ठेवा, निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याची फळ. काय पाहिजे, अरे फळच आहे. आपण म्हणतो काय, अरे इथं आलं जेवण मिळतंय, चहा मिळतंय, एकादशीला केळी मिळते, फराळ मिळतोय, हरिपाठ मिळतोय, आपण लय आपल्याला राबवायचं आहे, घाबरू नका. अर्जुन महाराजांनी एवढं चांगलं केलं. मीच सांगितलं त्यांना, तुम्हाला काय शिवजींची त्यांना आवड आहे, गीतेची आवड आहे, ही व्यक्ती काहीतरी करल म्हणून मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही करत राहा, चांगल्या गोष्टीला माझं पाठबळ आहे. नवे नवे आपण सर्वांनी दिलंय, आणि ज्ञानी आहे, गुणी आहे, सगळं आहे, ज्याच्या त्याच्या परीने करू द्या. कोणी चुकेल, कोणी बरोबर येईल, काही पाहू नका गुणदोष पाहू नका. चंदनाच्या अंगी पाहायचं नसतं, चंदन आपल्याला बनवतंय, वृक्षांना इतर सुवास देतंय. आपण चंदनासारखे होऊया, विचारांचे होऊया, प्रयत्न करूया, आणि हे कार्य वाढत राहू द्या. असो, परमार्थ काही खूप अवघड नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, हे चरण मी तुमच्याही चरणी जोडून, मला वाटतं आता 10 वाजले अधिक वेळ न घेता छोटीशी गोड सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, कारण मी एक छोटा माणूस आहे. तर झालेली सेवा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, शिवजींच्या चरणी, आपणा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. सेवा करत असताना एखादा शब्द वाकडा तिकडा गेला असेल, कुणाचीही स्तुती करणं, निंदाबिंदत हा काही विषय येत नसतो. तो विषय आपला प्रवचन संपल्यावर सुरू होतो, तोही करू नका. सहज शक्य झालं, कारण आपण इथं ज्ञानग्रहण केल्यानंतर एक नियम असतो, कीर्तन असो प्रवचन असो ऐका. आपल्याला इथं जी मिळालेली शांतता, समाधान, जे काही निदान एवढ्यापुरतं का होईना, वाट चालायला लागल्यावर परत घरचंच आठवायला लागतं, साहजिक आहे, ते सोडून द्या. पण या मंडपामध्ये आल्यानंतर जी काही प्रसन्नता मिळते, तुम्ही आठवा बरं, आज अख्ख्या दिवसात मिळाली होती का? झोप आली, जेवण झाल्यावर बसवत नाही, नाही जेवावं तर बसवत नाही, म्हणून मला पण यायला उशीर होतो, सगळ्यांना उशीर होतो. पण आज सोमवारचा दिवस, शिवजींचं ठिकाणी आपण सर्वजण येतात. हे लय इथे बसायला जागा पुरणार नाही, इथं असे वक्ते तयार होते. पण ज्यांना सराव करायचा आहे त्यांनी थोडंसं केल्यानंतर आपल्याला कधी, आता सगळी फील्ड मोठी झाल्यामुळे अडचणी येत नाही. नाहीतर जर 2-4 जण आपल्यातलेच कुठं गेले तर कीर्तन कसं करायचं, काय करायचं, ते मोरे मामांनाच काळजी, काय करावा. त्या कार्यक्रमाच्या आधी काळजीनेच हैराण सगळं होतं. असो, सर्वजण प्रवचन करायला लागले, त्याचा विशेष आनंद होतोय. बऱ्याच दिवस मी जरी इन्व्हॉल्व नसलो तरीसुद्धा, मी फक्त इन्व्हॉल्वच नव्हतो, बाकी काही नव्हतं. थोडंसं काही काळ चांगल्या कार्यक्रमानंतर चांगला गेला, पण काळ दैवने मी परीक्षा पाहतो. परमेश्वर कृपेने आजही मी निश्चिंत आहे, स्वतंत्र आहे, विचारासाठी विचारवंत होईल असंही आहे. पण काही अंशी जरा मन थोडंसं होतं. आईवडील गावी असतात, दूर असतात, अजून वयच धडधाकट आहेत, पण मला पाहिजे तशी मी सेवा करू शकत नाही. काही गोष्टी असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि मग
काही गोष्टीच्या निर्णयापर्यंत पुढे जावं, थांबावं, वेगळा अर्थ काढू नका. मी जाणार नाही आहे. मी आज मोहण्यामध्ये ज्या गावी करतो वास तेथे असू नये उदास, ही सुद्धा उक्ती मी ग्रंथातली ऐकली, वाचली. आणि या मोहनामध्ये मन मोहन झाल्यानंतर हे शक्य नाही. पण मी आज खरा आनंदी जे काय आहे ना, तो माझ्या विद्यार्थी दैवतामुळे आणि आपणा सर्वांच्या साधुसंग संत संगतीमुळे मी आहे, आपल्या सर्वांच्या दर्शनामुळे आहे आणि राहील. आणि तुम्ही राहा. असो, एवढ्याच याच्यामध्ये एक पुन्हा एकदा चरणी अर्पण करतो. आणि इथे उपस्थित राहिलेल्या सर्वांचे, अडसोळ मामा असतील, सगळे अगदी जांजुरे महाराज असतील, आमचे शिंगोटे नाना असतील, ते दादा असतील, अगदी गोड आठवणी देण्याचा प्रयत्न इथून पुढे करेल. चांगला प्रयत्न निश्चित करेल.